दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये अशी प्रतिक्रिया ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिलेली आहे। आणि सगळे सोयऱ्याच्या जे ड्राफ्ट प्रारूप आमच्या समोर दिलेला आहे त्याच्यावरती आक्षेप तो जसाच्या तसा जरी सरकारने लागू केला तरी ओबीसी समाजाला फारसा फरक पडणार नाही। की मराठा समाजाला आरक्षण सरकारने दिलंच पाहिजे त्याला आमचा विरोध नाही, परंतु ओबीसी समाजाला जे आरक्षण मिळतं एससी एसटी आणि ओबीसी मिळून जे 50% आरक्षण या राज्यामध्ये सुरू आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का सरकारने लावता कामा नये आणि सरसकट कुटुंबांचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येऊ नये। या दोन्ही भूमिकेवर ओबीसी समाज आणि ओबीसी संघटना आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजही ठाम आहे, कालही ठाम होता आणि उद्या सुद्धा ठाम राहणार आहे। सर्वच काही आंदोलनकर्त्याच्या म्हणण्याने थोडी होते 40 ते 50,000 1 लाखापर्यंत आक्षेप आलेला आहे, त्याला वेळ लागत असतो। तेवढा वेळ आपल्याला सरकारला एखादी प्रक्रिया पूर्ण करण्याकरता जेवढा वेळ आवश्यक असतो तेवढा वेळ त्यांना सरकारला द्यावाच लागतो। आपल्या मनाने सरकार चालत नाही तर सरकार आणि आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी मध्यबिंदू काढावा लागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।